नमस्कार मित्रांनो, बघा या ठिकाणी स्वागत आहे तुमचं मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नादभरतीचा या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. तर काय मित्रांनो, बघा या ठिकाणी आपण खूप दिवस झाले IBPS पॅटर्ननुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025 साठी पद गट ड शिपाई या पदासाठी बघा गणित व मित्रांनो बुद्धिमत्तेची या ठिकाणी प्रश्नपत्रिका मित्रांनो कव्हर करत आहोत. बघा मित्रांनो, या अगोदर देखील या ठिकाणी आपल्या या चॅनलवरती 15 बघा या ठिकाणी भाग अपलोड झाले आहेत. हे जर तुम्ही मित्रांनो 15 भाग अद्याप पाहिले नसाल, बघा मित्रांनो या 15 भागांची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती अवेलेबल आम्ही तुम्हाला करून दिली आहे. ते बघा तुम्ही अद्याप अभ्यासले नसाल, तुम्ही त्या प्लेलिस्टला मित्रांनो बघा प्लेलिस्टच्या बघा सेशनमध्ये जाऊन तुम्ही ती प्लेलिस्टला फक्त या ठिकाणी क्लिक करा. तुम्हाला मित्रांनो बघा आपोआप या ठिकाणी 15 जे व्हिडिओ आहेत मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिसूनच जातील. तर काय तुम्ही एकदाशे नक्कीच अभ्यासून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा काय मित्रांनो, नवीन वगैरे असाल, आता बघा तुम्ही पहिली बारच हा जर आपला व्हिडिओ या ठिकाणी अभ्यासत बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो बघा तुम्ही जर या ठिकाणी सबस्क्राईब केलं तर आम्ही बघा या ठिकाणी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करूया आपल्या चॅनलवरती, तुम्हाला बघा मित्रांनो याची जी नोटिफिकेशन आहे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा त्या ठिकाणी मिळून जाईल. तर काय करा, सबस्क्राईब करण्याबरोबर जे बाजूला मित्रांनो बेलचं बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रेस करून घ्या. तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत बघून घ्या. तर पहिला प्रश्न, एका दराने 400 रुपयांची विक्री, काय मित्रांनो एका दराने 400 रुपयांची विक्री केली आणि मालकाला मित्रांनो बघा या ठिकाणी दलालाने आहे मित्रांनो, काय तर दलालाने आहे बघा मित्रांनो या ठिकाणी दलालाने टाकून आपण दलालाने काय केलं मित्रांनो 4000 रुपयांची मित्रांनो विक्री केली आणि मालकाला काय केलं 32 रुपये दिलाय. तर त्या मित्रांनो त्याला एकूण किती दलाली मिळाली या प्रकारचा प्रश्न विचारलाय त्या दलालाला. तर बघा या ठिकाणी काय करा 4000 रुपयांची या ठिकाणी विक्री केली मित्रांनो, तर सरळ या ठिकाणी 4000 आपण घेऊन टाकू. 4000 मायनस हे 3200 मायनस हे मित्रांनो 3200 आणि आता पुढे काय करा आणि याच्या छेदामध्ये हे जे मित्रांनो पूर्ण रक्कम 4000 आहे, हे 4000 घेऊन टाका आणि याच्या गुणाकारात करा 100. आता बघा हे जे मित्रांनो 4000 जर आपण 3200 काढले उरले किती या ठिकाणी 800 उरले, छेदामध्ये आलं हे 4000 आणि याच्या गुणाकारात आले हे 100. आता हे सरळ 2 शून्य कॅन्सल करा, हे 2 शून्य कॅन्सल करा. आता बघा हा 1 शून्य कॅन्सल करा, हा 1 शून्य कॅन्सल करा. आता 4 दोन्ही 8, समोरचा 1 शून्य जसे असतं असं म्हणजे या ठिकाणी एकूण किती 20% मित्रांनो बघा त्या दलाला एकूण दलाली या ठिकाणी मिळाली असणार आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर आहे. पुढे प्रश्न क्रमांक दुसरा बघा मित्रांनो दुसरा प्रश्न पाहण्याअगोदर बघा एक तुम्हाला माहिती सांगतो, तुमच्यासाठी मित्रांनो एक खुशखबर या ठिकाणी असणार आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी आम्ही जवळपास किती या ठिकाणी 2.5 महिने बघा मित्रांनो या ठिकाणी मेहनत करून तुमच्यासाठी बघा या ठिकाणी एक 1500 प्लस मित्रांनो किती एक 1500 प्लस प्रश्नांचा या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी महाठोकळा बघा या ठिकाणी मित्रांनो लॉन्च केला आहे. बघा महाठोकळा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. तर मी काय म्हणतो, तुम्ही जो महाठोकळा आहे बघा एकदाशी अवश्य खरेदी करा आणि खरेदी करून या पूर्ण महाठोकळ्याचा तुम्ही अभ्यास करून घ्या. तर मित्रांनो तुम्हाला महाठोकळ्यात भेटणार काय सांगतो, GKGS भेटेल, GKGS आणि करंट अफेअर्स तुम्हाला यामध्ये मित्रांनो भेटून जातील. तर बघा तुम्ही अवश्य खरेदी करा. खरेदी करून मित्रांनो GKGS व करंट अफेअर्सचे मित्रांनो 2 भाग आहेत जे की महत्त्वाचे इम्पॉर्टंट देखील आहेत, हे तुम्ही मित्रांनो पूर्ण करा. आणि यासोबत मित्रांनो बघा महाठोकळ्यामध्ये प्लस आजवर जेवढं काय आपल्या या चॅनलवरती मित्रांनो गणित बुद्धिमत्तेच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी अपलोड आहेत, याच्या सर्व मित्रांनो बघा तुम्हाला प्रश्नपत्रिका या ठिकाणी PDF फाईलमध्ये अभ्यासायला तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील. तर काय म्हणतो, एकदाशी तुम्ही हा जो महाठोकळा आहे अवश्य अभ्यासून घ्या, खरेदी करून घ्या. तर खरेदी करण्यासाठी बघा काय करा, तर 7414 93 07 मित्रांनो हा जो आहे आपला क्रमांक आहे, या क्रमांकावर फक्त 99 रुपये पे करा आणि हे जे मित्रांनो 99 रुपये तुम्ही पे केलेली स्क्रीनशॉट आहे या मित्रांनो नंबरच्या तुम्ही व्हॉट्सअपला बघा या ठिकाणी टाकून टाका. तुम्हाला बघा अवघ्या 2 मिनिटाच्या मित्रांनो जो आम्ही तुम्हाला महाठोकळा आहे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला अवेलेबल करून देऊ. तर बघा नक्कीच मित्रांनो तुम्ही जो महाठोकळा आहे बाय करून घ्या. कारण बघा वेळोवेळी मित्रांनो ठिकाणी तुम्हाला वरडू सांगण्याचा एकच आमचा ध्येय आहे. या ठिकाणी मित्रांनो जेवढे काही 1500 प्लस प्रश्न मित्रांनो या ठिकाणी समाविष्ट आहेत महाठोकळ्यात, ते सर्व काही IBPS ने मित्रांनो बघा या ठिकाणी IBPSच्या पुस्तकीतून जे की IBPS ने मित्रांनो रिपिटेशन केलेले प्रश्न आहेत. तर अवश्य खरेदी करून घ्या.
रमेशने 2% दलाली देऊन राजेशकडून 2 लाख रुपयांना कार विकत घेतली. त्याला ती कार एकूण किती रुपयांना मिळाली असेल या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर बघा काय करू नका अशा प्रकारचा प्रश्न विचारला. सरळ मित्रांनो बघा या ठिकाणी राजेशने 2% दलाली घेऊन किती मित्रांनो बघा रमेशने 2% दलाली देऊन राजेशकडून 2 लाख रुपयांना कार विकत घेतली. तर त्याला एकूण किती रुपये ती एक मित्रांनो कार जे एकूण किती रुपयाला मिळाली या प्रकारचा प्रश्न विचारा. काही करू नका सरळ जे मित्रांनो 2 लाख रुपये आहेत हे 2 लाख तुम्ही इथं घेऊन टाका. पहिलं 1 2 3 4 5 याच्या गुणाकारात एकूण किती टक्के दलाली आहे या ठिकाणी 2% आहे. 2 घ्या आणि छेदामध्ये हे घ्या 100%. आता बघा हा एक शून्य कॅन्सल करा, हा 1 करा, हा 1 करा, हा 1 करा. आता मित्रांनो या ठिकाणी उरलं किती हे इकडं 20,000 याच्या गुणाकारात हे 2 उरलं. जर आता आपण आता बे 1 बे दोन्ही 4 झालं आणि हे मित्रांनो सॉरी 2,000 उरले आणि हे समोरचे 3 शून्य जशास तसे या ठिकाणी आलं किती 4,000. तर आता काय करा बघा हे जे मित्रांनो 2 लाख आहेत बघा हे 2 लाख 1 2 3 4 5 या 2 लाख मध्ये मित्रांनो हे जे 4,000 आहेत या ठिकाणी प्लस करून टाका. असं प्लस करू बघा 1 2 3 आणि हे 4. आता शून्यला शून्य, शून्यला शून्य, पुन्हा शून्यला शून्य, हे 4ला 4, शून्यला शून्य, 2ला 2 म्हणजे या ठिकाणी किती 2,04,000 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी ब हे मित्रांनो असणार आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी कशा प्रकारे बघा तुम्हाला ट्रिक्स बघा मित्रांनो या ठिकाणी वापरायच्या आहेत. मित्रांनो बघा मी काय म्हणतो नुसतं तुम्ही व्हिडिओ जे आहे बघा तुम्ही बघू नका तर बघण्यासोबत बघा हे जे मित्रांनो सर्व काही मी तुम्हाला सांगत आहे गणित वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही लिहून घ्या. आणि मित्रांनो बघा आठवड्यातून कमीत कमी एक बार तुम्ही सर्व गणितांचा या ठिकाणी तुम्ही काय करा बघा सराव करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही कोणताही यूट्यूब चॅनल बघा कितीही मोठं असो लाख सबस्क्रायबर असो भले तुम्ही 2 लाख असो ते मित्रांनो बघा जे आपण देऊ शकतो या ठिकाणी ते तुम्हाला कोणीही देऊ शकणार नाही. कारण बघा मित्रांनो या ठिकाणी आजपर्यंत बघा तुम्ही कोणताही चॅनल बघा बघा नोंदणी मुद्रांक शुल्क विभाग जरी भरती असली तर तो तुम्हाला काय देतो या ठिकाणी फक्त GK GS तुम्हाला देतो. परंतु आम्ही या ठिकाणी काय करताय या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता देत आहे त्यासोबत GK GS त्यासोबत या ठिकाणी मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण म्हणजेच ऑल तुम्हाला या ठिकाणी बघा आम्ही सिलेबस या ठिकाणी कव्हर करून देत असतो. तर बघा आवश्यक ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब आपल्या चॅनलला करून ठेवा. तर बघा पुढचा प्रश्न क्रमांक 3 बघा एका टेबलाची छापील किंमत 7,500 रुपये आहे. दुकानदार या छापील किमतीवर 12% सूट देतो तर टेबल गिराईकास किती रुपयाला मिळेल या प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर काय करते बघा तुम्ही मित्रांनो या ठिकाणी प्रकारचा जर अशा प्रश्न विचारला काहीच करू नका मी जे सांगतो ट्रिक तिसऱ्या ठिकाणी तुम्ही वापरा. सरळ काय करा मित्रांनो एकूण छापील किंमत किती 7,500 घेऊन टाका तुम्ही 7,500 गुणाकारात एकूण या ठिकाणी मित्रांनो सूट किती आहे 12%, 12% घेऊन टाका आणि टक्क्यांच्या खाली ठिकाणी 100% घेऊन टाका. आता हे 2 शून्य कॅन्सल हे 2 शून्य कॅन्सल उरले किती 75 गुणाकारात या ठिकाणी 12. जर आपण 75 गुणाकारात हे काय या ठिकाणी 12 जर केलं तर होतं किती बघा या ठिकाणी 900. बघा मित्रांनो या ठिकाणी 900 कसं 12 पंचे 60 शून्य हातच्याला मित्रांनो या ठिकाणी 6 पुन्हा 12 सकम 72 12 सती 84 84 6 90 म्हणजे या ठिकाणी 900 या ठिकाणी आलेलं आहे. आता काय करा हे जे 7,500 आहेत याच्यातून तुम्ही मित्रांनो हे जे 900 आहेत बघा या ठिकाणी मायनस करून टाका. जर 7,500तून 900 आपण मायनस केले उरले किती फक्त आणि फक्त 6,600. पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 3 बघा सॉरी 4 बघा. बघा 4था प्रश्न एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 10 वर्षे आहे. जर त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवले तर त्यांची सरासरी 12 होते तर वर्ग शिक्षकाचे वय किती. बघा मित्रांनो अशा प्रकारचे जे सर्व प्रश्न आहेत तुम्ही या सर्व प्रश्नांवर जास्त करून बघा लक्ष करा. कारण तुम्ही कोणती बी IBPS ची परीक्षा बघा कोणत्याही IBPS चा पेपर बघा त्यामुळे तुम्हाला गणित बुद्धिमत्तेवरील सर्वात जास्त प्रश्न तुम्हाला दिसले तर ते मित्रांनो फक्त आणि फक्त या ठिकाणी वयवारी याच्यावरच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिसणार सॉरी वयवारी नाही बघा परंतु मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अशा स्वरूपाचे बघा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न बघा दिसून येतात. तर बघा या ठिकाणी गणित शिक्षकाचं आपल्याला वय काढायचं आहे. काय करा एका वर्गात मित्रांनो 20 विद्यार्थ्यांचं वय किती 10 वर्ष आहे. सरळ
20 गुणाकारात 10 करा. ओके, किती 20 10 झाले किती 200. पुन्हा या ठिकाणी काय केलंय, जर त्यात वर्ग शिक्षकाचं वय मिळवले तर त्यांची सरासरी किती 12. जर मित्रांनो या 20 विद्यार्थ्यांमध्ये जर प्लस एक जर आपण एका वर्ग शिक्षकाचं वय मिळवलं तर मित्रांनो त्यांची सरासरी 12 होते. म्हणजेच किती काय करा या ठिकाणी, हे 20 प्लस एक विद्यार्थी झाले किती 21. 21 गुणाकारात एकूण 12 करा. आता जर आपण या ठिकाणी 12 1 12, हातच्याला 1, 12 2 24, 24 आणि 1 या ठिकाणी झाले किती 25. आता काय करा सरळ, ह्या मित्रांनो जर 252 मधून जर आपण 200 मायनस केलं, आता 2 ला 2, 5 ला 5 आणि 2 मधून 2 गेले 0. म्हणजे या ठिकाणी किती त्या शिक्षकाचं वय पर्याय क्रमांक या ठिकाणी 52 वर्ष असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 5. तर बघा, श्यामनं मित्रांनो सरळ व्याज दराने बँकेत 10 वर्षासाठी 5,000 रुपये ठेवली असता दाम दुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर काय राहील, असा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला मित्रांनो प्रश्न विचारला. तर बघा या ठिकाणी प्रश्नाचे योग्य आन्सर आपण कशा रीतीने काढू शकतो. तर काय केलं श्यामनं मित्रांनो सरळ व्याज दराने बँकेत 10 वर्षासाठी 5,000 रुपये मित्रांनो त्याने एकूण या ठिकाणी ठेवला. बघा 5,000 रुपये या ठिकाणी एकूण त्यानं ठेवला. तर काय असता दाम दुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर या ठिकाणी काय दिल्या प्रकारचा प्रश्न विचारला. तर बघा या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी बघा ठेव म्हणजे मुद्दल आहे या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला मुद्दल किती आहे ते लक्षात घ्या तुम्ही. तर मुद्दल या ठिकाणी मित्रांनो 5,000 रुपये आहे. बघा या ठिकाणी 5,000 रुपये आपली मुद्दल आहे. ते सरळ 5 घ्या. आता बघा या ठिकाणी मित्रांनो दाम दुप्पट काय होण्यासाठी व्याजाचा दर काय राहील. तर आता बघा याची जर आपण दाम दुप्पट केली तर ती मित्रांनो होते किती या ठिकाणी 10,000 रुपये होते. बघा या ठिकाणी मित्रांनो याची दाम दुप्पट खाली घेऊ, दाम दुप्पट बरोबर याचे आपण एकूण हे जर दाम दुप्पट करण्यासाठी काय करा, हे 5,000 ला 5,000 जसे असत तसे गुणाकारा त्याची दुप्पट करा, झाले एकूण 5 दोन्ही 10,000. ओके, आता मित्रांनो याचा आपल्याला एकूण सरळ व्याज या ठिकाणी काढून घ्यावं लागते. आता तर बघा या ठिकाणी व्याजाचा दर करण्यासाठी तर सरळ व्याज करणे या ठिकाणी आवश्यक आहे. तर सरळ व्याज करण्यासाठी काय करा बघा या ठिकाणी, आता सरळ व्याज करण्यासाठी हे जे मित्रांनो 10,000 आता हे 10,000, या 10,000तून हे जे मित्रांनो मुद्दल आहे हे मायनस करा. आता मुद्दल 10,000तून मायनस केलं आले किती फक्त आणि फक्त या ठिकाणी परत मुद्दलास आले या ठिकाणी 5,000 रुपये या ठिकाणी आपल्याला मिळालं. तर आता काय करा बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सूत्र होतं सरळ व्याज गुणाकारात सरळ व्याज बरोबर काय मुद्दल गुणाकारात या ठिकाणी टक्के त्याच्या गुणाकारात या ठिकाणी वर्ष छेदामध्ये 100 या प्रकारचं आपल्याला या ठिकाणी सूत्र होतं. परंतु या ठिकाणी आपण या ठिकाणी सूत्राचा वापर करणार नाही. सरळ या ठिकाणी सरळ व्याज घेऊन टाकू, 5,000 या ठिकाणी सरळ व्याज आलं. ओके, मग मित्रांनो याच्या बरोबर आता या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो आता आपल्याला मुद्दल आहे तर या ठिकाणी मुद्दल किती 5,000 आहे. मग 5,000 या ठिकाणी आता आपल्याला या ठिकाणी काय मित्रांनो तर दरच आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तर या ठिकाणी दर आपण या ठिकाणी दरला x मानू, मग गुणाकारात एकूण वर्ष 10 वर्ष या ठिकाणी आली. मग मित्रांनो याच्या छेदामध्ये 100 या ठिकाणी असणार आहे. कारण हे जे मित्रांनो x आहे x आपल्याला हे जे मित्रांनो किती 5 वर्षाचा मित्रांनो दर जे मित्रांनो दर आहे तर या ठिकाणी दर टक्केवारीमध्ये असतं. तर टक्क्याच्या खाली ठिकाणी आपल्याला 100% घेणं अनिवार्य आहे. ओके, कळालं. तर आता काय करा बघा मित्रांनो हे 5,000 जे मित्रांनो जशास तसे 5,000 तुम्ही घेऊन टाका आणि याच्या आता गुणाकारामध्ये हे जे 100 छेदामध्ये आहेत ये वर येऊन अंशामध्ये गुणाकारामध्ये आले भागाकारातले. आता हे जे अंशामध्ये गुणाकारात 5,000 गुणाकारात x गुणाकारात 10 होते हे सर्व काही या ठिकाणी छेदामध्ये आले. हे सरळ 5,000 घ्या गुणाकारात हे x घ्यायची काही गरज नाही. आता हे 10 घ्या. आता हे 5,000 कॅन्सल करा, हे 5,000 कॅन्सल करा, हा 1 0 कॅन्सल करा, हा 1 करा, उरलं किती फक्त 10. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो किती 10% मित्रांनो त्या व्याजाचा दर असणार आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी किती आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. पुढे बघा 6वा प्रश्न बघा, एक रेल्वे ताशी 90 किमी तास वेगाने धावत असताना एका खांबाला 8 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी या मित्रांनो ठिकाणी आपल्याला विचारली आहे. तर काही करू नका बघा, मी जे ट्रिक सांगतो तेच वापरा. सरळ मित्रांनो बघा या ठिकाणी लांबी म्हणजे या ठिकाणी आपल्याला अंतर काढायचं आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला लांबी काढण्यासाठी थोडंसं या ठिकाणी सूत्र वापरून घ्यावं लागेल. तर ते आहे बघा या ठिकाणी सूत्र अंतर बरोबर वेग किती वेग गुणाकारात वेळ
पुन्हा याच्या गुणाकारामध्ये हे 5/18 जशास तसं. आता बघा अंतर म्हणजे लांबी या ठिकाणी आपल्याला काढायची आहे या ठिकाणी मित्रांनो रेल्वेची. तर वेग किती आहे 90 किलोमीटर तास आहे. या ठिकाणी 90 घेऊन टाका. पुन्हा गुणाकारात वेळ 8 सेकंद या ठिकाणी दिलेला आहे बघा 8 सेकंद 8 घ्या. आता याच्या गुणाकारात हे जे मित्रांनो 5 गुणाकारात छेदामध्ये 18 आहे हे 18 घ्या. आता 18 एक 18 18 पाचे 90 8 पंचे झाले किती 40 गुणाकारात 5 4 पंचे 20 आणि हे मित्रांनो समोरचा 1 शून्य जशास तसं आहे. म्हणजे या ठिकाणी किती त्या मित्रांनो रेल्वेची लांबी या ठिकाणी किती 200 मीटर या ठिकाणी असणार आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. एकूण मित्रांनो त्या रेल्वेची लांबी या ठिकाणी 200 मीटर ही मित्रांनो असणार आहे. ओके कळालं. तर बघा आता मित्रांनो हा जो 7वा मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्न मित्रांनो बघा या प्रकारच्या आपण या ठिकाणी बघा या व्हिडिओच्या अगोदर देखील खूप सारे या ठिकाणी बघा आपण प्रश्नसंच मित्रांनो कव्हर केले आहेत. तर मित्रांनो बघा त्यामुळे जे आहे तुम्ही या प्रश्नाचे जे मित्रांनो योग्य आन्सर आहे या ठिकाणी कमेंटमध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. बाकी मित्रांनो तुम्हाला हा आपला व्हिडिओ कसा वाटला ते बघा मित्रांनो ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगून टाका. आणि मित्रांनो बघा तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर बघा अवश्य बघा लाईक करा मित्रांनो लाईक करा. आणि लाईक करण्यासोबत तुमचे जे विद्यार्थी मित्रांनो आहेत जे कोणी मित्रांनो बघा या आपल्या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना सुद्धा मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेअर करून टाका. आणि अद्याप जर तुम्हाला एवढं बोंबलून सांगू सुद्धा तुम्ही आपल्या या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर मित्रांनो भेटू पुन्हा अशाच नेक्स्ट लेवलच्या भागामध्ये. तोपर्यंत मित्रांनो घ्या काळजी करा अभ्यास.